न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता कोकणासह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी साजरा होतोय। चाकरमानी गणेश भक्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी कोकणामध्ये तळ कोकणामध्ये आलेले आहेत। उत्साह आहे प्रचंड आणि जल्लोष देखील आहे। सेलिब्रिटी असतील किंवा राजकारणी असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत। शिवसेनेचं जे खूप मोठं कोकणातलं आणि रायगड जिल्ह्यातलं नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव येतं आणि जे आज मी ज्या ठिकाणी आलोय, महाडपासून 25 ते 30 किलोमीटर सह्याद्रीच्या कुशीमध्ये हिरव्यागार डोंगर रांगा आणि संपूर्णतः निसर्गाने सौंदर्यानं नटलेला हा प्रदेश आणि या ठिकाणी भरत गोगावले यांचा ज्या पिंपळवाडीमध्ये जन्म झालाय त्या गावामध्ये मी त्यांच्या निवासस्थानी आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे प्रतोद भरतशेठ गोगावले आहेत। सर, काय सांगाल? ज्या पद्धतीनं कोकणामध्ये प्रचंड उत्साह आहे, कालपासूनच आपण बघतोय की कोकणवासीय मोठ्या संख्येनं आलेले आहेत, आपल्या इथं देखील बाप्पा विराजमान झालेत, काय सांगाल कशा पद्धतीनं हा उत्सव साजरा होतोय कोकणामध्ये? पहिलं आज गणरायाचं आगमन झालं, गणरायांची स्थापना झालेली आहे, मी त्यांना नमन करतो की नेहमीप्रमाणे यावेळेलाही गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता स्थापना पण झालेली आहे, त्याच्या पूजा अर्चा झालेल्या सगळ्यांकडच्या। आता प्रत्येकजण, आता तुम्ही पाहिलात, कार्यकर्ते आपल्या गणरायाच्या दर्शनासाठी इथे आलेले होते आणि आता हे सतत 5 दिवस येत राहणार आहेत। आम्ही आता घरातनं बाहेर पडणार, ते गणपती विसर्जनला परत येणार, कारण मग कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन तिथल्या गणपतींचं दर्शन करणार आणि मग गणपती विसर्जन झाल्यानंतर 6 दिवसानंतर 7व्या दिवशी आम्ही पुण्याला जाणार। दगडूशेठ हलवाई गणपती, बाबू मंडई, भाजी मंडई, बाबू गेनू, तिथले 5-6 गणपतीचं दर्शन करून मग मुंबईकडे रवाना होतो। मुंबईला मग लालबागचा राजा, घाटकोपर, टिळकनगर, चिंतामणी हे आमचे सगळे गणपती 10-12 त्यांचं दर्शन करून पुन्हा एकदा मग परत गावाला येऊन सार्वजनिक गणपती, मग महाड असेल, पोलादपूर असेल, माणगाव, गोरेगाव या सगळ्या गणपतीचं दर्शन करून आम्ही ही दरवर्षीची आमची परंपरा आहे। आपण पाहिलं की या सह्याद्रीच्या कड्याकापाऱ्यामध्ये वसलेलं आमचं हे छोटंसं गाव आहे। महाड शहरापासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती या कांगोरेगडाच्या पायथ्याला हे ग्रामीण भागातलं गाव आहे। आत्ता आपण रस्ते पाहताय, याच्या 15 वर्षाच्या अगोदर रस्तेही नव्हते इकडे, मग आमची काय स्थिती असेल। परंतु जनतेने ज्या वेळेला मला संधी दिली, पहिला तर मला या गावचा सरपंच केला, पंचायत समितीचा अपक्ष सदस्य केला, 2 वेळेला मला जिल्हा परिषद सदस्य केला, 2 वेळेला माझ्या सौभाग्यवतीला जिल्हा परिषद सदस्य दिलं आणि 3 वेळेला मला सलग या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि 4थ्या वेळेची आम्ही तयारी करतोय आणि 4थ्या वेळेला पण भरघोस मताधिक्याने हा गणेश भक्त निवडून येईल ही मला पूर्ण खात्री माझ्या गणरायावरती आहे, माझ्या जनतेवरती आहे, कार्यकर्त्यांवरती आहे आणि संपूर्ण मतदार बांधवांवरती आहे। तेव्हा माझी विनंती आहे की या गणरायाला, या माझ्या सगळ्या गणेश भक्तांना, मतदार बांधवांना सुखी, समाधानी आणि आनंदामध्ये ठेव अशी माझी प्रार्थना। पिंपळवाडी या छोट्याशा गावातून आपण हे नेतृत्व जे आहे ते तुमचं भरत गेलं संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये। भरत गोगावले म्हटल्यानंतर सहज सर्वांना असं माहीत व्हावं, सर्व परिचित असं नाव झालेलं आहे। संसदपटू देखील पुरस्कार आपल्याला मिळून सन्मान झालेला आहे। गावकऱ्यांच्या काय भावना आहेत, आपल्या काय भावना आहेत आणि मतदारसंघामध्ये यापुढची आव्हानं काय आहेत, कोणती कामं राहिलेली आहेत, विकास कामं, त्यांची पूर्तता आता करायची? असं म्हटलं गेलंय, पहिलं माणसाने आपलं घर, गाव, भाग, विभाग आणि मग इतर, तशी आमची हळूहळू पायरी पायरीने मी पहिला सरपंच मला केलं, पंचायत समितीचं केलं, जिल्हा परिषद केलं आणि मग मी आमदार झालो। तर ही माझी कारकीर्द, मी काम करतोय, जनमानसामध्ये आम्ही मिसळतो, गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात मी नेहमी जात असतो। मी नसलो तर माझी सौभाग्यवती, ती नसली तर विकास, हे आम्ही जात असतो, जेणेकरून गोरगरीब जनतेला काय हवंय की आमच्या सुखदुःखात यावं, आमच्या अडीअडचणीला उभं राहावं, आमच्या गावाचा, आमच्या भागाचा विकास व्हावा, हीच त्यांची माफक अपेक्षा आणि ती पूर्ण करण्याचं काम गेल्या 3 टर्ममध्ये मी करतोय। त्याच्यापेक्षा या टर्मला आणि ती या 2-2.25 वर्षामध्ये मी अत्यंत मोठा विकास त्या माझ्या मतदारसंघामध्ये मी आणू शकलो, ते एकनाथ शिंदे साहेब आणि ह्या आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये। मी जे सांगितलं, जे मागितलं ते मला देण्याचा प्रयत्न आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात हा विकास आपल्याला दिसतोय आणि त्याचं फळ या 4थ्या वेळेला मला पुन्हा एकदा
ही माझी जनता निवडून देईल, ही मला पूर्ण खात्री आणि आत्मविश्वास माझ्या गणरायाच्या चरणी मी ठेवतो. महायुतीतले जे नेते आहेत गुलाबराव पाटील, त्यांनी ज्या पद्धतीनं म्हटलं की अर्थ खातं नालायक आहे, अजितदादा यांना काही टार्गेट केलं जातंय का, काय सांगा? हे आम्हाला काही कल्पना नाही आहे, परंतु कशामुळे का बोलले हे मला विचारावं लागेल. एक पक्षप्रतोद म्हणून आणि उपनेता म्हणून आम्ही काही गोष्टी विचारतो, एकमेकाच्या ह्याच्यामध्ये आम्ही त्या चर्चा करत असतो. मनुष्य काय कुठल्या कारणाने काय कधी बोलून जातो, पण त्याला काय कारणं आहेत किंवा काय हे आम्ही थोडंसं त्याच्यात तपासतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सध्या एकनाथ शिंदे आहेत. त्यांचं कामकाज आता सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. ते ज्या पद्धतीनं प्रभावीपणे नेतृत्व करतात. मात्र आता सध्या आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे स्पष्ट झालेलं नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्याचा जो चेहरा आहे तो नंतर देऊ. त्याचा काही फरक पडेल का? मुख्यमंत्र्याचा चेहरा देणं गरजेचं आहे? असं काय नाही आहे. पहिला तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवली जाणार आहे, हे सगळ्यांनी मान्य केलं. त्याच्यामुळे पुढच्या काही अडचणी असतील असं मला वाटत नाही आहे. परंतु आम्ही महायुतीमध्ये सगळे मुख्य लोक बसून ते ठरवत असतो, त्याप्रमाणे आम्ही ठरवू आणि योग्य निर्णय होईल असं आम्हाला वाटतं. स्वराज्याची भूमी म्हणून रायगडची ओळख आहे. मासाहेब जिजाऊ असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडला मान्यता दिली. इतका कोकणवासियांच्या खांद्यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी त्या खांद्यावरच विश्वासानं मान या ठिकाणी ठेवली. आपण हा सगळा इतिहास बघत असताना, इतिहासात डोकवत असताना ज्या पद्धतीनं आता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा जो काही आता दाखले येत आहेत, खंडणी वगैरे, जे आता राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील किंवा फडणवीस असतील यांच्यामध्ये जे शाब्दिक चकमक होते, नेमकं कसं बघता आपण? या ठिकाणी राजांच्या भूमीमध्ये आहात. कोण काय बोलल किंवा काय नाही याकडे आम्ही न पाहता परिस्थितीनुसार राजाने सुरतेवरती जी स्वारी केली त्याला काही कारणं होती आणि जी स्वारी करून त्यातनं जे काय धनसंपदा मिळाली ती काय वैयक्तिक कुठल्या स्वार्थासाठी त्यांनी नाही वापरली. ती धनसंपदा त्यांनी हे गड किल्ले आहेत त्यांची सुधारणा करणं, माझ्या गोरगरिबी शेतकऱ्यांना मदत करणं यासाठी त्यांनी ती वापरली. का असं नाही वैयक्तिक स्वार्थ समोर ठेवून त्यांनी कुठलं काम केलेलं नाही आहे. म्हणून आम्हाला अभिमान आहे, जो शिवाजी महाराजांनी ज्या ईर्षेने जी काही स्वारी केली त्याला अनेक कारणं होती आणि त्याच्यामध्ये इतिहासामध्ये त्याची नोंद केलेली आहे की ती चंद्र सूर्य असेपर्यंत पुसली जाऊ शकत नाही आहेत. म्हणून आम्हाला अभिमान आहे. शेठ, मला सांगा, रायगडच्या महायुतीमध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली आहे. आपण बघतोय की अलिबाग मुरुड मतदारसंघ असेल किंवा कर्जत खालापूर मतदारसंघ असेल, महायुतीमधलेच समजा अलिबागमध्ये भाजपचे उमेदवार उभे राहण्याची तयारी आहे. छोटम शेठ आहेत, आता तुम्ही म्हणालातच छोटम शेठ आहेत, त्याबरोबरच इकडं जर बघाल तर खालापूर घारे आहेत. तर कशा पद्धतीनं हा संघर्ष टोकाला जाईल? कारण तयारी एवढी जोरात आहे, त्यांची तयारी जोरात आहे आणि मतदारसंघामध्ये त्या पद्धतीचा प्रभाव देखील पडतोय. म्हणजे महायुतीतल्या उमेदवाराला, विद्यमान आमदारांना देखील त्याचा फटका बसण्याची चिन्ह देखील आहेत. वातावरण हे बदलेल का? तुम्ही एक पक्षप्रतोद म्हणून किंवा महाराष्ट्र सरकारमधील आणि महायुतीमधील एक महत्वाचा घटक म्हणून तुम्ही काय यामध्ये भूमिका घ्या? पहिला तर मुद्दा असा आहे की महायुतीच्या 7 सीट हे आम्ही निवडून आणणार. नंबर 1 त्यामध्ये भारतीय जनता पार्टी 3 आणि शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 1 अशा ह्या 7 सीट येतील. त्यामध्ये आत्ताचे जे आपण वक्तव्य केलेलं आहे, अलिबाग मतदारसंघ असेल किंवा कर्जत खालापूर असेल, ह्यामध्ये आता आम्ही बसून त्यामध्ये मार्ग काढतोय. त्यामध्ये कुठेही तू मैमय होणार नाही अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम महायुतीतून तिन्ही नेते काढतील आणि ते आम्ही स्वीकारतो. पण ज्या पद्धतीनं आता सुनील तटकरेंनी देखील सांगितलं की मी वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहे, उदय सामंतांच्या विधानावर देखील त्यांनी त्या ठिकाणी कालच्याच उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये काही सांगितलं की ज्या पद्धतीनं आता अशी परिस्थिती भविष्यामध्ये चिघळली तर कशा पद्धतीनं हे नेतृत्व जे पुढे आलेले आहेत, सुधाकर घारे असतील किंवा छोटम शेठ असतील, तर त्यांना कसं आवडता येईल? त्यांनी प्रत्येकाने आपापल्या पक्षामधल्या लोकांनी त्यांना आवरायचं आहे. जर पुन्हा महायुतीची सत्ता आणायची आहे तर आमच्यातला उद्या जर कोण पुढे येत असेल तर त्याला आम्ही आवरू. राष्ट्रवादीतला असेल त्याने आवरायचं आहे, भारतीय जनता पार्टीला त्याने आवरायचं आहे. जर खरोखरच आपल्याला पुन्हा महायुतीची सत्ता आणायची असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे ती त्यांनी घ्यायला पाहिजे.
कुणी जबाबदारी टाळता कामा नये आणि ते थोड्या दिवसामध्ये आम्ही बसून संपू. शेठ, माझा एक शेवटचा प्रश्न आहे, अत्यंत जिव्हाळ्याचा, कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा आणि गेल्या 17 वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित आहे. मुंबई गोवा महामार्गावरून तुम्ही देखील जाता, की तुम्ही निजामपूर मार्गे जाता, माणगाव मार्गे नेहमी जाता, तो रस्ता चांगला आहे. पण मुंबई गोवा महामार्गावरून आपण आपल्या मतदारसंघातच येतो. जात असताना ज्या पद्धतीनं रस्त्याची दुरावस्था आहे, नितीन गडकरी साहेबांनी देखील हात टेकलेले आहेत आणि हा महामार्ग देशातले सर्व मार्ग झाले, मात्र हा महामार्ग राहिलेला आहे प्रलंबित. 3,000हून अधिक लोकांचा बळी घेणारा हा महामार्ग आता कोकणवासियांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचं बघितलं. काय सांगा, परतीचा प्रवासी असाच होईल? मी मान्य करतोय महामार्ग रखडला, ह्याबद्दल दुमत नाही आहे. ह्याला पहिलं तर तो ठेकेदार हा सगळ्यात बदमाश माणूस की ज्याच्यामुळे हा रखडला तो. मग कुठल्याही सरकारला असं वाटत नाही की हा महामार्ग रखडावा, ॲक्सिडेंट व्हावं, लोक मृत्युमुखी पडावी, जायबंदी, कोणालाच वाटत नाही. अनेक सरकारं त्यामध्ये येऊन गेलीत, परंतु आम्ही जबाबदारी स्वीकारतोय आणि परवा स्वतः मुख्यमंत्री येऊन गेले, पाहणी केलेली आहे, ॲक्शन पण त्यांनी घेतलेली आहे आणि येताना सगळं मटेरियल घेऊन त्याने आणलं. रस्ता आता व्यवस्थित होत चाललेला आहे. तुम्ही जर पाहिलात तर एक 2-3 स्पॉट जर आपण पाहिले, एक आमच्या लोणेरच्या तिथला जर स्पॉट जर सोडला वडपाल आणि लोणेरचा, तर पुढचा आता जवळजवळ सगळा रस्ता व्यवस्थित रहदारीला झाला. मी स्वतः पाहून आलो, गेलोय पण आणि आलोय पण. परंतु जी काय ट्रॉफिक ही 2 कारणास्तव झालेली आहे. कारण मी पण काल होतो त्या कार्यक्रमामध्ये बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या, की जे 2 क्रॉसिंग आहेत मेन, जे माणगाव शहरामध्ये, एक मोरबा रोडचा आणि एक आमच्या निजामपूर रोडचा, की तेच 2 क्रॉसिंग कालच्या ट्रॉफिकला कारणीभूत ठरलेले आहेत. आणि दुसरी एक आहे इंदापूरचा जो तळ्याला जाणारा. हे 3 ट्रॉफिक जे काय वळण आहेत त्याच्यामध्ये आम्हाला अडचण आली, नाहीतर तशी अडचण कुठे येण्याचं कारण नव्हतं. जे खड्ड्यांचं राजकारण होतं मागे, कुठं आपल्या कोलाडपासून पुढं तिकडे ट्रॉफिक नव्हतीच, तिथं कुठेही काय कुठं अडलं नाही, कारण तिथं खड्डेच राहिलेले नव्हते. मग राहिला होता प्रश्न या क्रॉसिंग वरतीच राहिला होता. जोपर्यंत बायपास रस्ता हा होत नाही तोपर्यंत ही अशी अवस्था राहील. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी ज्या ठेकेदारावरती ॲक्शन घेतलेली आहे आणि जे आता नवीन टेंडर निघालेले आहे, ते पहिलं इंदापूरचा बायपास आणि माणगावचा बायपास, हे 2 कामं या वर्षी आम्ही कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून देऊन पुढच्या गणपतीला कुठल्याही चाकरमान्याला अडचण येणार नाही ह्याची जबाबदारी सरकारच्या वतीने एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतोय. कारण काल आम्ही पाहिलं माझ्या कोकणातल्या चाकरमान्यांची अवस्था, आम्हाला फोन केले बिचाऱ्याने आणि ते आम्हालाही राहवलं नाही. पण याच्यानंतर ते होणार नाही याची दक्षता आम्ही. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी पक्ष संघटना बांधणीला जोर दिलेला आहे आणि उमेदवार देखील उभे करणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये त्यांना आता वजन देखील मिळतंय शरद पवारांमुळे. काय सांगाल, त्या ठिकाणी काही आमदार शेकापचे पुन्हा येण्याची शक्यता आहे? मला वाटत नाही शेकापचा एकही आमदार कोण येईल असा, कारण तशी आता परिस्थिती राहिलेली नाही. ना अलिबागमध्ये राहिली, ना पनवेलमध्ये राहिली, ना पेनमध्ये राहिलेले. कारण हे 3च त्यांचे तसे बालेकिल्ले होते की त्याच्यामधनं आमदार यायचे. ते त्यावेळेला एकही आमदार येणार नाही आहे. जयंतभाईंनी किती जरी पक्षाची बांधणी केली तरी मी मगाशी सांगितलं की माणसांनी पहिलं आपलं घर सांभाळायला पाहिजे. आता घरामध्ये जे काय त्यांच्या 2 तट होत चाललेले आहेत, तर लोक विचार करतायत की घरामधले जर तुमचे 2 तट जर संपणार नसतील तर आम्ही तुमच्याकडे येऊन काय करणार. म्हणून आमच्याकडे हळूहळू ती लोक यायला सुरुवात झालेली आहे. मग अलिबागमध्ये महेंद्र दळवी घेत आहेत, मी माझ्या परीने इकडं जसा रमेश मोरेला घेतला, आता मी चंद्रकांत सनसला घेतला. अनेक काही कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाचे आम्ही जे काम करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून ते आमच्याकडे येत आहेत आणि या 1-2 महिन्यामध्ये त्यांच्याकडची बरीचशी मंडळी हे शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करतील. हा माझा विश्वास. एकूणच आपण बघतोय की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीमध्ये शिकलेले भरतशेठ गोगावले यांची भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. ते रोखठोक बोलतात, परखड बोलतात. आता न्यूज स्टेट महाराष्ट्रावर देखील त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर परखडपणे भाष्य केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं विविध प्रकारचे प्रश्न, मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न असेल, महायुतीतील जो आता सध्या संघर्ष पेटलेला आहे, या सर्वच विषयांवर त्यांनी
आपली परखडपणे भूमिका मांडलेली आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.